येथून सिंधी रेल्वे मार्ग मुंबईकडे सुगंधित तंबाखू गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह 1 कोटीचा मुद्देमाल सोमवारी दिनांक 6 ला जप्त केला। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिंधी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत समुद्री महामार्गाच्या परिसरात केली। या प्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सिंधी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात गस्त घालत असताना तंबाखू गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर समृद्धी महामार्गावरून मुंबईकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना पत्र देत पंचासमक्ष नाकाबंदी करून पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला। त्यानंतर कंटेनर सिंधी रेल्वे पोलीस ठाण्याच्या परिसरात नेऊन कंटेनर चालक शहीद इलियास वय 32 व हाकाम खान शाकीर खान वय 22 दोघेही राहणार अडवार तहसील जिल्हा नूह मेवात हरियाणा या दोघांना ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान कंटेनरमधील मुद्देमाल दीपक ट्रान्सपोर्टचे मालक व विकास छाबळा राहणार दिल्ली या दोघांचा असल्याची माहिती पुढे आली। त्यानंतर पोलिसांनी सुगंधित तंबाखू गुटख्यासह कंटेनर असा 1,06,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पोलीस टाइम न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलसह मी रोहिणी। लोकल क्राईम ब्रांच ऑफ वर्धा डिस्ट्रिक्ट यांनी एक मोठा कंटेनर जप्त केलेला आहे। घटना अशी आहे की आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की एक मोठा ट्रक ज्याची पासिंग राजस्थानची आहे ते दिल्ली किंवा नदन उत्तर भारतचे एरियातून निघालेला आहे। त्याची शक्यता आहे की ते समृद्धी हायवे क्रॉस करू शकतो। तर आम्ही 2 ते 3 दिवसपासून समृद्धी हायवेवर राजस्थान पासूनची जी गाडी आहे त्यांच्यावर लक्ष ठेवला होता आणि जर आमची डबल व्हेरिफिकेशन झाला माहितीच्या की हे ट्रक त्या दिवशी तिकडे होता आणि आता हे क्रॉस करत आहे, तर आम्ही त्या ठिकाणी सिव्हिल ड्रेसमध्ये नाकाबंदी लावले आणि त्या ठिकाणी जर ट्रक आला आमच्याकडे तर त्याला एक ड्रायव्हरला विचारपूस केली तर त्यांनी काय तर उत्तर बरोबर दिले की आमच्याकडे पिल्टी आहे आणि आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत। तर ते कंटेनरची साईज आणि ते बिल्टीचे त्यामध्ये सामान नव्हत होतं ते दोघी मॅच नव्हते। तर आम्ही लगेच त्या ट्रक कंटेनरला जवळचे जे पोलीस स्टेशन होतं ज्या ठिकाणी कंपाऊंड वॉल आणि स्टोर रूम वगैरे आहे त्या ठिकाणी घेऊन गेलो आणि जे ट्रकचे किंवा ट्रान्सपोर्टचे लोक आणि तसेच एक्साइज डिपार्टमेंटचे लोक तसेच आम्ही फूड अँड ड्रग्सचे लोक त्यांना आपण इन्फॉर्मेशन दिली कारण इंटरस्टेट वाहतूक होती त्या ट्रकची। त्यांना इन्फॉर्म केले आणि त्यांच्या समोरच पंचायतच्या समोर हे ट्रक उघडले। तर त्या ट्रकमध्ये मागच्या द्वारच्या बाजूला वेगळा काय सामान होता तर त्याच्या आतमध्ये जवळपास 7,000 किलो सुगंधित पान मसाला किंवा तंबाखू ज्याला म्हणते ते आढळून आला। त्याची डिटेल्स अशी आहे की त्यामध्ये एक VC5 कंपनी आहे त्याच्या तंबाखू आहे जवळ 850 किलो, तसेच सुपर क्रॅश गोल्ड कंपनीचे तंबाखू जवळपास 5,100 किलो आणि सिग्नेचर कंपनीचा पान मसाला जवळपास 1,100 किलो असं एकूण त्याची किंमत 70 लाख रुपये आहे आणि जे कंटेनरच्या जर मार्केट व्हॅल्यू पकडला तर जवळपास 30 लाख रुपये। तसा दोघी गृहीत धरून एकूण 1,06,500 असा मुद्देमाल सिंधी पोलीस स्टेशनला जप्त केलेला आहे आणि पुढची कारवाई चालू आहे।